मला नव्हतं माहिती की बाबा आपला बोकड इतकी मोठी स्टेप पण उचलू शकतो। डायरेक्ट गेनी स्टेप उचलेली होती गडीनी। तर रामकृष्णारी मंडळी, तर झालं असं की सकाळी सकाळी मी सगळ्या शॅनला मस्तपैकी खुराक टाकला। इतक्या भांडत होत्या, 2 ठिकाणी टाकलं होतं, एकाच ठिकाणी सगळ्या खात होत्या। मग त्यांना सगळं सेपरेट केलं आणि आज मला नेमकी जायचं होतं मुरली बाबाच्या वावरात। ते सांगतो का म्हणतो मला, त्याच्या आधी म्हणलं चला तशी आहे बाहेर सोडले तर थोडा आहे ना गावतात दसरथ घास चुकलेला आहे, त्या पण खाऊन घेत्या। जी पण आल्या होत्या तर आम्ही आलो होतो इकडे बाटू उपटायला। मग आता हे बाटू उपटीला मस्तपैकी सगळं मोजून ठेवलं। आजीची मदत करायला कोण नव्हतं, म्हणलं चला भाऊ मी येतो। 2 वावर होते, 2 वावरातलं मस्तपैकी उचलून सगळं मोजून ठेवलं तिथं। आता मोजून यासाठी ठेवलं की बाबा कोणी उचलून नाही घेऊन जावं। मग तिकडून घरी आलो तर बघतोय आपला बोकड आहे ना भाऊ बाहेरच चरत होता। नेमकी मी आजीला सोडायला घरी जात होतो तर माझी नजर त्याच्यावर गेली। मी टपकनी गाडी वळवली, घरापाशी आणली, पहिलं त्याला कोंडून टाकलं भाऊ। कारण की विषयात झालं की बाबा त्याच दिवशी आजीनी आहे ना तुरी वाळू घालायला ठेवल्या होत्या। बरं झालं मी सकाळी जो खुराक टाकला होता ना तो तेच खात बसला, त्या तुरीकडे नाही गेला। तुरी का खाल्ल्या असत्या तर पुढचं माहितीये तुम्हाला काय झालं असतं विषय। मग मी पहिलं त्याला बांधून ठेवलं कारण की त्यांनी पाणी नाही प्यायलं पाहिजे। चला खाल्लं जरी असलं तर रमंत मध्ये ते निघून जाईन, पण पाणी का प्याला मग तर 100% फुगन बोगडी। त्याच्यामुळे त्याला बांधलं, राजहंसला खायला टाकलं। बाबा काहीतरी बघत होती तर पिल्लू बिल्लू राहिलंय वाटतं, गौरीला वगैरे सगळ्यांना टाकून झाली। आता मका मी चालला ते पिल्लू बघतो, तर तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।